मित्रहो, जर तुम्ही देखील बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेताना एजंटच्या त्रासाला कंटाळले असाल, तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये एजंटचा वापर न करता तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जितके लाभ दिले जातात, त्या प्रत्येक लाभाचा नफा कसा घ्यायचा, म्हणजेच तुम्हाला ते लाभ कसा घ्यायचा प्रत्येक योजनेचा, त्या संबंधीची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने या एजंट सिस्टीमसाठी ही एजंट सिस्टम बंद करण्यासाठी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. आणि हा सर्वात मोठा बदल असणार आहे आपल्या बांधकाम कामगार जी योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे क्लेम दिले जातात. जसा स्कॉलरशिपचा क्लेम असतो, त्यानंतर तुमचे काही वेगवेगळे क्लेम असतात. रिन्यूचा क्लेम झाला, त्यानंतर काही पहिल्या लग्नाचा, पहिल्या मुलीचा, असे वेगवेगळे क्लेम असतात. ते सर्व भरताना तुम्हाला एजंट हा फसवतो आणि अर्ध्याला अर्धे पैसे घेतो. समजा जर तुम्हाला 50,000 रुपये मिळायचे असतील, तर त्या ठिकाणी एजंट जो आहे तो 25,000 रुपये तुमच्याकडून उकळून घेतो आणि तुम्हाला फक्त अर्धाच लाभ मिळतो. तर हे कशासाठी करायचंय? हे तुमच्या हक्काचे पैसे आहेत, हे तुमच्यापर्यंत यायलाच हवे आणि एजंटला एकही रुपया द्यायला नको. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ पाहायचा आहे आणि लवकरात लवकर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, की जेणेकरून मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे की एजंटचा वापर न करता तुम्हाला प्रत्येक योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि एजंट सिस्टम बंद कसं करायचं. एजंटच्या त्रासाला कंटाळले असाल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. आणि तुम्हाला जर या भ्रष्टाचाराची तक्रार करायची असेल, तरी देखील तुम्ही घरी बसल्या बसल्या एका कॉलवरती या भ्रष्टाचारीची तक्रार करू शकता. त्या भ्रष्टाचारीचा नंबर देखील मी तुम्हाला आज देणार आहे, जेणेकरून तुम्ही ही एजंट सिस्टम बंद करू शकता आणि तुमचं काम जे आहे ते फक्त आणि फक्त 1च रुपयात करू शकता. आता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे. जर तुम्हाला रिन्यू करायचं असेल तर एजंट तुमच्याकडून 500 ते 1000 रुपये घेतात. पण तुम्हाला रिन्यू करण्यासाठी फक्त आणि फक्त खर्च किती असतो? 1 रुपयांचा खर्च असतो. बघा तुमच्याकडून किती ते दुप्पट, तिप्पट, 100 पट म्हणले तरी जास्त पैसे घेत असतात एजंट. त्यामुळे तुम्हाला एजंट सिस्टम हे बंदच करावं लागणार आहे. जर तुम्ही बंद केलं तर भविष्यात येणाऱ्या दुसऱ्या कामगारांसाठी ही संधी चांगली असणार आहे. कारण जर तुम्ही आज एजंटला 50% किंवा अर्ध्याला अर्धी किंमत द्यायला लागले, तर काही दिवसांनी अशी वेळ येईल की फक्त संपूर्ण रक्कम ही एजंटच घेईन आणि तुम्ही फक्त नावाचेच कामगार राहणार आहात. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. काही काम करत असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. काम ते 2 मिनिटं बाजूला ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एजंट न वापरता कामगार योजनेचा लाभ कसा घ्यायचा. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल. जर तुम्हाला या एजंट सिस्टमला बंद करायचे, तुम्हाला भ्रष्टाचाराची तक्रार करायची आहे, तर या ठिकाणी एक नंबर दिसत असेल. या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. हे आपलं भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची संचलना चालवतात आणि यामध्ये कोणताही तुम्ही काम करत असाल आणि त्या ठिकाणी जर भ्रष्टाचार होत असेल, तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या नंबरवरती कॉल करून त्याची तक्रार नोंदवू शकता आणि तुमचं यामध्ये नाव देखील येणार नाही. ही फक्त एक रँडम गोष्ट असते. हे ऑटोमॅटिक वरती तुमची तक्रार नोंदवली जाते आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही. आता ही तर होती भ्रष्टाचार बंद करण्याची. आता तुम्हाला एजंट न वापरता कामगार योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, आता ते समजून सांगतो. सर्वात अगोदर पहिल्यांदा आपण एक जाणून घेऊया. जर तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल, तर काय करायचं. आता तुम्ही काय करायचं, सर्वात अगोदर स्कॉलरशिपचा फॉर्म ऑनलाईन भरायचा. तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये देखील तुम्ही तुमच्या कागदपत्रांचे फोटो काढून भरू शकता. अथवा सायबर सेतू कुठेही तुम्ही एक ठिकाण गाठायचं आणि त्या ठिकाणी तुमचे कागदपत्र त्यांना स्कॅन करून तुमचा फॉर्म भरायला लावायचा आणि फॉर्म भरल्यानंतर तुमच्याकडून फक्त 100 ते 150 रुपये घेतील. आता कामच आहे आणि ते तेवढे पैसे घेणारच आणि तुम्हाला तेवढे द्यावंच लागणार आहे. ते 100 ते 150 रुपये दिल्यानंतर तुम्हाला ते तुमचा फॉर्म भरून देतील आणि तुम्हाला तुमचं अपॉइंटमेंट लेटर आहे तुमच्या हातात टेकवतील आणि तुम्हाला सांगतील की या दिवशी तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे आणि त्याचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. व्हेरिफिकेशन केल्यानंतर आता जर तुम्हाला एजंट न वापरता पैसे तुमची संपूर्ण रक्कम किंवा तुम्ही घेतलेल्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर मी सांगितलेली प्रोसेस ही तुम्हाला शेवटपर्यंत करावीच लागणार आहे. ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला 4 ते 5 महिने लागणार आहेत की तुमची जे तुम्ही लाभ घेतलाय, तुम्ही जो क्लेम भरलाय त्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी. आणि या ठिकाणीच काय होतो, घपला तयार होतो. म्हणजेच या ठिकाणी एजंट सिस्टम काम करते. एजंटद्वारे जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हे 4 ते 5 महिने लागतच नाही. या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला 10 ते 15 दिवसांमध्ये तुमचं काम होऊन जातं. म्हणजे तुम्ही समजू शकता एजंट सिस्टम किती ब्रेकेज झालेला आहे, त्यांना किती वरून सपोर्ट आहे. तुम्ही समजू शकता 10 ते 15 दिवसात काम होतंय आणि जर तुम्ही एजंट वापरला नाही तर 4 ते 5
महिने लागतात. म्हणजे समजू शकता, प्रत्येकाला समजायलाच हवं की या ठिकाणी किती भ्रष्टाचार होतोय. पण तुम्हाला काय करायचं आहे, थोडा धीर घ्यायचा आहे. हे संपूर्ण पैसे तुमच्यासाठी आहे, तुमच्याच हक्काचे आहे. महाराष्ट्र सरकार आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळी फक्त तुमच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणते. जो खरा नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार आहे त्याच्यासाठी या प्रत्येक योजना आणत आहेत आणि या प्रत्येक योजनाचा एक ना एक रुपयाचा जो लाभ आहे तो फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रात राहणारा, महाराष्ट्राचा रहिवासी बांधकाम कामगारच घेणार, असा आपल्या महाराष्ट्र सरकारचा उद्देश आहे. पण खूप सारे लोक एजंटला बळी पडतात आणि एजंटला खूप सारे अर्ध्याला अर्धे पैसे देतात, जेणेकरून त्यांना त्यांचा लाभ मिळत नाही. आणि जे महाराष्ट्र बांधकाम व इतर कल्याणकारी मंडळांनी जे स्वप्न पाहिले, जे त्यांचं धैर्य आहे, जे त्यांनी विजन पाहिले, त्यांचं मिशन आहे की प्रत्येक बांधकाम कामगार हा सफल कुशल झाला पाहिजे, हे पूर्ण होत नाही आहे. हे फक्त एजंटचेच खिसे भरतात. एजंटच्या घरी मोठमोठे बंगले तयार होत आहेत, मोठमोठ्या गाड्या येत आहेत, पण गरीब कामगार अजूनही गरीबच राहत आहेत. त्यामुळे तुम्हाला ही एजंट सिस्टम कोणाला नाही तर कोणाला बंदच करावी लागणार आहे. जर तुम्हाला वाटतंय आम्हाला भ्रष्टाचाराची नोंद करायची नाही, जर तुम्हाला भ्रष्टाचाराची नोंदणी करू नसेल वाटत तर करू नका. पण मी तुम्हाला काय तुम्हाला फोर्स नाही करत की तुम्ही मी दिलेल्या नंबरवरती कॉलच करा आणि त्यावरती तुमची तक्रारच नोंदवा. नाहीत नोंदवली तरी चालेल, पण तुम्ही काय करा, एजंट वापरू नका. तुमचं संपूर्ण काम, तुम्ही खरे कामगार आहात ना, तर मग कशाला भीताय? भ्यायची गरज कोणाला आहे? जे खोटे कामगार आहेत, जे खरंच काम करत नाही, त्यांनी फक्त जुने आपले डुप्लिकेट्स डॉक्युमेंट दाखवून कार्ड काढलं, भ्यायची गरज त्यांना आहे. तुम्ही जर खरे कामगार असाल तर तुम्हाला भ्यायची गरजच नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण जी प्रोसेस आहे ती तुमची जी लाईनीत चालवून द्यायची, एकदम व्यवस्थितरित्या चालवून द्यायची. तुम्हाला एजंटची गरजच नाही आहे. तुमचं संपूर्ण काम हे फक्त आणि फक्त ₹1 होणार आहे. रिन्यूचं काम ₹1 होतं. एजंट तुमच्याकडून 500 ते ₹1000 घेतात. म्हणजे तुमच्याकडून 1000 पट जादा ते पैसे घेत असतात. तुम्हाला हे समजायला हवं. वेळेत समजलं तर तुमचे पैसे वाचणार आहे आणि तुम्ही असेच एजंटला पैसे घालत बसला तर तुमचे फक्त पैसे जाणार आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कामगार योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तुम्हाला फक्त आणि फक्त एजंटचेच खिसे भरतील. आता तुम्ही जाणून घेऊ शकता, पीटी घेण्यासाठी देखील बांधकाम कामगारचा जो एजंट आहे तो 2 ते 3000 रुपये कामगाराला मागतो. आता कामगारांनी एवढे पैसे आणायचे कुठून? त्यानंतर त्याला जर भांडी सेट लागत असेल तर त्या ठिकाणी देखील जो एजंट आहे तो त्यांना 2 ते 3000 रुपये मागतो. आता एवढा कामगारांनी पैसे आणायचे कुठून? त्यांना पगारच किती असतो? 500 ते 1000 रुपये हा त्यांना त्यांच्या दिवसाला, प्रत्येक दिवसाला पैसा मिळतो आणि यामधून त्यांनी किती एजंट द्यायचे, किती स्वतःला ठेवायचे. त्यामुळे तुम्हाला एजंट सिस्टम बंदच करायचं आहे आणि संपूर्ण काम हे तुमच्या खात्रीशीर, तुमच्या स्वावलंबी होऊन, स्वाभिमानी होऊन तुम्हालाच बनवायचे आहेत. आता हा तर झाला एजंटचा विषय. त्याच प्रकारे आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सर्वजण विचारत असतात की पेटी वाटप केव्हा चालू होणार आहे? पेटी आम्हाला केव्हा मिळणार? तर पेटी वाटप चालू झालेला आहे. तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन विचारपूस करायची आहे. त्यांना विचारायचं आहे की आमची पेटी मिळालेली नाही आहे. ज्यांना पेटी मिळाली नाही त्यांनीच फक्त विचारायचं की आम्हाला पेटी मिळाली नाही. ज्यांना पेटी मिळाली आहे त्यांना डबल मिळणार नाही. ज्यांना अजूनही मिळाली नाही त्यांनीच तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ही संपूर्ण विचारपूस करायची आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच माहिती द्यायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंट आम्हाला करू शकता. प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जातं व तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या चॅनलवरती दिलीच जातात. त्याच प्रकारे जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल आणि आम्ही जी नवीन नोटिफिकेशन, जो नवीन व्हिडिओ टाकू तो सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.